नमस्कार, मी राणी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये खूप 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 स्वागत करते। तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत। तर त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि सोबतच 1 चमचा बटर घातलेला आहे। आता हे बटर छान असं वितळून घेऊयात आणि यामध्ये आपण एक मीडियम साईजचा जो चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण घालून घेऊयात। तर कांदा तुम्ही रफ चॉप केलात तरी सुद्धा चालेल। आता इथे या ठिकाणी गॅसची फ्लेम मी मीडियम टू हाय ठेवलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला या कांद्यामध्ये बघू शकता अर्धा इंच अद्रकाचे तुकडे घालायचे, सोबतच 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, ती सुद्धा मी उभी चिरून घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 काजूच्या बिया घालून पुन्हा एकदा आपण हे छान परतून घेऊयात। आता इथे बघू शकता हे 2 मिनिटभर परतून झाल्यावर यामध्ये 2 मोठे टोमॅटो चिरून घातलेले आहेत, ते सुद्धा मी इथे रफ चॉप करून घेतलेले आहेत। आता हे छान मऊसूत शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊसूत शिजला जातो। तर आता या ठिकाणी टोमॅटो छान शिजण्यासाठी मी इथे थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे। तर आता इथे 2 मिनिटभर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि इथे आता 2 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता टोमॅटो कसा एकजीव झालेला आहे। पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकजीव करून इथे या ठिकाणी गॅस बंद करून मसाला थंड करून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घेऊन त्यामध्ये हळद, जिरे पावडर, धना पावडर आणि काश्मीरी लाल तिखट घालून याची पेस्ट बनवून घेऊयात। तर आता पुन्हा एकदा आपण गॅस चालू करून त्यामध्ये एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घालून छान असं वितळून घेतलेलं आहे। त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत, तेजपत्ता, इथे वेलची घातलेली आहे, लवंग आणि काळी मिरी घालून यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। आता या ठिकाणी हा कांदा खूपच असा बारीक कट करून घेतलेला आहे, म्हणजे तो पटकन शिजला जातो। तर इथे यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात। तर आता हळद आणि कांदा मस्त असं एकजीव झालेला आहे। यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते घालून घेऊयात। आता छान असं पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊयात हे मिश्रण। आता सोबतच बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही ग्रेव्ही बनवायची आहे। तर इथे पाणी घालून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मी मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे। इथे सुद्धा गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे। तर हा मसाला छान शिजण्यासाठी झाकण ठेवूयात। 2 मिनिटं झाकण ठेवल्यावर बघू शकता मसाला छान असं याला तेल सुटलेलं आहे, एकजीव करून घेऊयात। आता यामध्ये किंचित अशी साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा आपण हे एकजीव करून घेऊयात। 2 मिनिटभर छान असं परतून घेऊयात। आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। तर हातावरती थोडा वेळ अशी प्रेस करून ही कसुरी मेथी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। आता हे सर्व आपण छान असं मिक्सअप करून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता मसाला किती छान इथे तयार झालेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे। थोडा वेळ झाकण ठेवून घेऊयात। तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 1 चमचा मी इथे दूध पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घालून पेस्ट बनवून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम वापरू शकता। तर हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी सुद्धा मी इथे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। तर आता व्यवस्थित एकजीव करून झाल्यावर यामध्ये मी पनीर घालून घेणार आहे। तर 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, हवे त्या साईजमध्ये कट करून आपल्याला घालायचं आहे। आता यावरती आपल्याला लगेचच मिक्सअप करून झाल्यावर अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। यामुळे काय होतं, आपण जे पनीर बटर मसाला बनवलेला आहे त्याला छान चव येते। आता आपल्याला इथे 10 मिनटं छान असं परतून झाल्यावर 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर आणि मसाला छान असा एकजीव होतो आणि भाजी एकदम छान लागते। तर या ठिकाणी 10 मिनिटांनी मी गॅस बंद करून भाजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता कोथिंबीर घातलेली आहे। गरमागरम चपाती, रोटी किंवा नानबरोबर खायला खूप छान लागते। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।